मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. JP पॅनल, जय पवार यांचे पॅनल जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांची राहिली आणि त्यांचा आपण सन्मान करतोय. यानंतर ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांची भूमिका कॉम्बॉक्समध्ये महत्त्वपूर्ण होती आणि फार चांगली साथ आमच्या सर्व समालोचकांना ज्यांनी दिली ते आमचे स्कोरर नवोदित आहेत पण दर्जेदार स्कोरिंग ज्यांनी केली उंबारलीचे भावेश पाटील यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी भावेशला विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमचा आवाज आणि त्यासोबत अप्रतिम अशी गाणी आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकली. हंश ऑडिओ अर्थातच चंद्रकांत दादा फुटाणे यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. या चंदू नाना. आणि त्यासोबत ज्यांनी या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं 70-70 लाईव्ह प्रामुख्याने जो आपल्याला ऑपरेटिंग करत असताना पाहायला मिळाला आतिश पाटील. भूपेश आज नाही आहेत. आतिशला विनंती करेन. आतिश आपण एक प्रतिनिधी 70-70चे आणि आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. आतिश भोईर. मॅन फ्रॉम काकडवाल. थँक्यू चंदू नाना. आणि यानंतर येस 70-70 लाईव्हचे आमचे प्रतिनिधी आहेत आतिश भोईर मॅन फ्रॉम काकडवाल यांचा आपण सन्मान करूयात. ज्येष्ठ पत्रकार JD कदम सर हे देखील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. आतिश भोईरचा आपण सन्मान सध्या करत आहोत. 70-70 लाईव्हचे आमचे प्रतिनिधी, महत्त्वपूर्ण भूमिका, संपूर्ण कॅमेरामॅन, ड्रोन पायलट, ऑनलाईन स्कोरर अँड देन ऑपरेटरशी राहिली. थँक्यू. यानंतर ज्येष्ठ पत्रकार JD कदम सर यांचा आपण सन्मान करत मी श्रीमान अनंतदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण JD कदम सरांचाही सन्मान करावा. आणि त्याचबरोबर या ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये ज्यांचं समालोचन ज्यांचा आवाज आपण सर्वांनी ऐकला कल्याण डोंबिवली क्रिकेटवरती असणारं त्यांचं प्रेम त्यांना नेहमीच या विभागामध्ये घेऊन येतं आणि आपण सन्मान करूयात. IPL मध्ये प्रो कबड्डी लीग मध्ये मराठी भाषेमधून ज्यांचं समालोचन आपण ऐकलं असे कुणालजी दाते सर यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन श्रीमान अनंतदादा पाटील यांना आपल्या शुभस्य आपण मिस्टर IPL प्रो कबड्डी लीग अशा स्पर्धांमध्ये प्रो गोविंदामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला आणि या सीझन 3 मध्ये ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये त्यांनी दिलेलं योगदान ॲज अ कॉमेंटेटर त्याबद्दल शांतरत्न फ्रेंड्स ग्रुप आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटना यांच्या वतीने आपलं मनापासून आभार. या ग्राउंडची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्यावरती असते ते नियोजक आपले विशाल दादा पण देखील या सन्मानाचा स्वीकार करा. धन्यवाद करण काळन. भूपेश या आपल्याला देखील सन्मानित केलं जात आहे. वेलकम. लेट पण थेट भूपेश कराळे 70-70चे आणखीन एक प्रवर्तक लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. चला तर आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आपण करतोय. सगळ्या टीम आणि खेळाडू मेन स्टेजच्या समोर या प्लीज. लवकरात लवकर या जेणेकरून आपला जो पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कार्यक्रम आहे तो लवकरात लवकर संपेल. सगळ्यांनी समोर या.
दोन्ही टीम चारही टीम या कारण अंश 11 दातिवली आणि त्याचबरोबर क्रिश 2111 पियुष मित 11 आणि सोनू मोनू 11 चारही टीमचे खेळाडू सगळ्यांनी या. तर पहिलं पारितोषिक आहे सामन्याचा सामनावीर अंतिम सामना. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार 10 बॉलमध्ये 24 धावांची खेळी ज्याने साकारली आणि अप्रतिम कॅचेस घेतल्या असा राज पाटील ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दिनेश पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण फायनल मॅचचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा इथे प्रदान करावा राज पाटील याला. अभिनंदन राज. काय फिल्डिंग केली आहे राजने, बॅटिंग देखील दर्जेदार केली आहे या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राजला दिला जातोय. अभिनंदन राज. थोडस राजशी आता बोलूया. हा माईक तुमचा. राज, फायनल मॅच थोडंसं प्रेशर होतं कारण सोपं नव्हतं ज्यावेळेला 34-35 धावा अशा संध्याकाळच्या सत्रामध्ये काढायच्या होत्या. एक झेल सुटला, तुमचा जीवदान मिळालं, सुरुवात तुम्ही धडाक्यात केली. विकीच्या विरुद्ध तो रिव्हर्स स्वीप किंवा तो स्विच हिटचा तुम्ही चौकार मारला, एक षटकार मारला, एक अतिशय चांगली फलंदाजी केली. इथपर्यंतचा प्रवास, फायनल जिंकली. काय म्हणाल टीमबद्दल आणि तुमच्या या यशाबद्दल? पहिले तर पहिले तर पॅकरचं धन्यवाद करेन, मला संधी दिली. TDPL झाली नुकतीच, त्यामध्ये तितकासा चांगला खेळ झाला नाही, पण केतनदानी मला सांगितला की चान्स भेटली तर खेळत राहा आणि तीच ऐकून मी खेळत राहिलो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत राज. नक्कीच संधी मिळाली तर खेळत राहा आणि अशा स्पर्धा नक्की मिस करू नका कारण ही स्पर्धा अशी आहे जी तुम्हाला हक्काचं व्यासपीठ देते. खुल्या गटामध्ये देखील खेळण्याची या स्पर्धेतून तुम्हाला संधी मिळू शकते. चला तर आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार इथे देणार आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी रवी पाटील दहीसरचे आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभस्ते दादा, आपण हा पुरस्कार देणार आहोत. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार दिला जातोय शुभम पाटील या खेळाडूला. अभिनंदन शुभम. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शुभम पाटील ठरलाय, वडवलीला बिलॉंग करतो आणि खूपच फ्लेक्झिबल आहे. खूपच चांगली फिल्डिंग करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान त्याला मिळालाय. वेल प्लेड. शुभम, थोडंसं बोलूया. हा माईक तुमचा. शुभम, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तो ठरलाय. तसं पाहिलं तर टीमने खूप चांगला परफॉर्मन्स दिला, परंतु शेवटच्या क्षणी काही चुकाही झाल्या तुमच्या टीमकडून. परंतु ओव्हरऑल ज्यावेळेला क्षेत्ररक्षकाचा किताब मिळतो, काय भावना आहेत या स्पर्धेबद्दल आणि हे पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुझं मत? छान वाटतं, बेस्ट फिल्डर भेटला. छान वाटतं, बेस्ट फिल्डर भेटला. एवढीच प्रतिक्रिया त्याने दिली. धन्यवाद. हा होता या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. शॉर्ट बट स्वीट. नेक्स्ट, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार दिला जाणार आहे. ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली त्याच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी संतोष बेडेकर त्याचबरोबर मनोहर पाटील वडवली यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. एनी गेस, उत्कृष्ट गोलंदाज. 11 विकेट ज्या गोलंदाजाने घेतल्यात आणि तो याच होम ग्राउंडवर नेहमीच खेळतो, याच निळजे गावचा पुत्र सुपुत्र नितेश पाटील ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज.
त्याचबरोबर LED TV देखील इथे दिली जाणार आहे. LED TV आणि ट्रॉफी हा पुरस्काराचं स्वरूप आहे. ही स्मार्ट TV आहे LED TV. अभिनंदन नितेश. ये स्मार्ट TV हाय डेफिनेशन LED स्मार्ट. हा माईक तुमचा आहे. आणि नितेश या थोडंसं पुढे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब तुम्हाला मिळाला. तशी तर बॅटिंग देखील तुम्ही अप्रतिम केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु होम ग्राउंडवर चॅलेंजिंग असतं. ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये उतरता असं असतं की दडपण असतं, कारण ज्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मुंबईमध्ये खेळायचे त्यांच्यावर भरपूर दबाव असायचा, परंतु तो दबाव तुमच्या दरम्यान किंवा तुमच्या गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये कधीच दिसलेला नाहीये. याचं रहस्य काय? नक्कीच होम ग्राउंड आहे तर प्रेशर घेण्यासारखं एवढं काहीच नाही. माझा मैदान आहे, मला माहीत आहे कुठे बॉल टाकायचा, कुठून कुठे बॉल जाणार आहे. तर मी प्रत्येक मॅचला तेच ठरवून होतो की प्रेशर घ्यायचं नाही आणि त्याप्रमाणे संघही साथ देत होता. योगेश दादाने प्रत्येक मॅचला म्हणजे बॅक केले की नाही तू टाकू शकतोस. पहिल्या 3 मॅचमध्ये माझी एवढी चांगली बॉलिंग झाली नाही, पण नंतरच्या दोन मॅचमध्ये जर बॉलिंग पडली बरं वाटलं. ॲज अ कॅप्टन ज्या पद्धतीने तुमचा संघ तुम्ही बांधला, ऑप्शनमध्ये सर्व खेळाडू तुमच्या टीममध्ये निवडले गेले आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत थक्क करणारा प्रवास होता, याबद्दल टीममेट्सबद्दल काय म्हणशील? टीममेट्स सगळेच अप्रतिम होते. ज्यावेळी आम्ही ऑप्शनला होतो त्यावेळी आम्ही एकच ठरवून होतो की असा संघ बनवायचा की जो आपण 11 प्लेयर नाही तर 11-1 बनवून खेळू आणि आम्ही तसेच खेळलो, त्यामुळे आम्ही जिंकलो. आता एक शेवटचा प्रश्न आहे, आकाशबद्दल तुला मी विचारेन. आकाश देखील एका टीमचा संघ मालक होता. त्या टीम जेव्हा बॅटिंगला उतरली त्यांनी 22 धावा दिल्या. त्याच्यानंतर तो मैदानामध्ये अनेक वेळेला चर्चा करत होता की सेमीफायनलमध्ये मी 2 विकेट घेणार. परत तुम्ही आकाशला बॉलिंग दिली, त्याने 2 विकेट घेतल्या. त्याच्याबद्दल आम्ही पहिल्यापासूनच ठरवून होतो की तोच आमचा स्ट्राईक बॉलर आहे. 22 का नाही तर 30 का, तुलाच पहिलीवर टाकायचे. चला अभिनंदन, वेल प्लेड. तू उत्कृष्ट गोलंदाज ठरला, परंतु आकाशचं देखील तू कौतुक केलं अगदी खुल्या मनाने. त्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार. यानंतर आपण पुढचा पुरस्कार इथे देतोय. याही पुरस्काराचं स्वरूप आहे LED TV आणि चषक. प्रमोद मडवी यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या दादा. अंश 11 दातिवली या टीमचे ते संघमालक देखील आहेत आणि आपल्या 40+ संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. चला तर आता पुढचा पुरस्कार उत्कृष्ट फलंदाज आणि पुरस्काराचं स्वरूप आहे LED TV आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. तर मी अनिल पाटील काटई यांना विनंती करतो आपण या, आणि त्याचबरोबर प्रमोद मडवी यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या दादा. आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपण हा उत्कृष्ट फलंदाजाचा किताब इथे देणार आहोत. आणि काय वाटतंय कोण असेल उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये? कोणी गेल्या दावा? 3 आवाज येत आहेत. जीतचा नाव येत आहे, राजचं नाव येत आहे, नितेशचं नाव येत आहे आणि खेळाडू आहे माताडी गावचा, ज्याने या स्पर्धेमध्ये 91 धावा केलेल्या आहेत, राज पाटील. LED TV आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी देऊन तुमचा सन्मान इथे केला जाणार आहे. अभिनंदन राज. 91 धावांची खेळी या संपूर्ण सिरीजमध्ये या स्पर्धेमध्ये त्याने साकारली आणि तो ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॅटर. राज, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून नुकताच एक सगळ्यात मोठं फंक्शन पार पडलं, अवॉर्ड नाईट्स. मला वाटतं तिथे देखील तुला एक पुरस्कार मिळाला. त्याच्यामध्ये सर्वाधिक अर्धशतक, मी जर बरोबर असेल तर सर्वाधिक जास्त अर्धशतक तू मागच्या हंगामामध्ये ठोकलेस. या हंगामाची सुरुवात चांगली झाली. मगाशी तू सांगितलं की खेळण्याची संधी मिळाली तर खेळायला पाहिजे,
परंतु ज्या पद्धतीने अवॉर्ड नाईट आपली रंगली आणि त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाचा किताब तू जिंकलास, त्याबद्दल तू काय म्हणशील आणि ज्या पद्धतीने तुझा सराव आहे याबद्दल देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच या सीझनला जरा फिटनेसवर दुर्लक्ष होता, पण सरावाकडे जास्ती लक्ष दिला आणि चांगला खेळलो आणि बेस्ट बॅट्समन भेटला. खूप आनंद वाटतोय. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जास्त अर्धशतकांनी जास्त बेस्ट बॅटरचे पुरस्कार मिळतील ही अपेक्षा आहे. नक्कीच प्रयत्न करेन. चला, याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. हा होता राज पाटील या स्पर्धेमधला सर्वोत्तम बॅटर. यानंतर आपण पुढील पुरस्कार इथे देणार आहोत आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे. आणि हा पुरस्कार देण्या अगोदर मी काशीनाथ काना पाटील यांना विनंती करतो, आपण या मुख्य व्यासपीठावर आणि त्याचबरोबर गिरीधर पाटील यांना देखील विनंती करतो, आपण देखील या दादा. चला तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊया. मी अजित पाटील यांना देखील विनंती करतो, आपण देखील जॉईन करा. अजित पाटील. आणि चतुर्थ क्रमांकाचा विजेता संघ पारितोषिक आहे 50,000 रुपये रोख, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. आणि चतुर्थ क्रमांक पटकावलाय 8011 दातिवली या संघाने. दातिवली चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय. 50,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित होणार आहे. या ती ट्रॉफी घेऊन या प्रमोद मडवी सर, आपण देखील जॉईन करा आपल्या टीम बरोबर. ही आकर्षक ट्रॉफी कॅप्टननी समोर यायचं, कॅप्टनला ती ट्रॉफी सर्वप्रथम इथे सुपूर्द केली जाईल. चला, कॅप्टन कमलेश ही ट्रॉफी घेतो आणि त्यानंतर आपला एक चांगला फोटो सेशन आपण करणार आहोत या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यस तुषार पाटील. विक्रांत, हितेश, सगळ्यांनी खूप कमालीचा खेळ केलाय. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. ₹50,000 रोख पारितोषिक आणि ही आकर्षक ट्रॉफी. नेक्स्ट आता तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. चला तर तृतीय पारितोषिक आता इथे आपण देणार आहोत. मी अजित पाटील साहेबांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा. आणि हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी रक्षित गायकर यांना मी इथे आमंत्रित करतोय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्काराचं स्वरूप आहे 50,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. आणि तृतीय पारितोषिक जात आहे क्रिश 11 2111 या संघाला. अभिनंदन क्रिश 11. कॅप्टन आणि त्याचबरोबर सर्व खेळाडू यायचे आहे. गायकर यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला ही ट्रॉफी दिली जाईल आणि त्याचबरोबर 50,000 रुपये रोख देऊन तुमचा सन्मानित केला जातोय. अभिनंदन क्रिश 2111. वेल प्लेड बट हार्ड लक बॉय. चांगला खेळ तुम्ही सगळ्यांनी केला. वेगवेगळे आहेत हे जे आयोजकांची कमाल आहे, कारण पहिले ऑरेंज आले, आता गोल्डन येतात. आणि आता आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी रंगनाथ चौधरी यांना देखील विनंती करेन, आपण देखील जॉईन करा. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई चे ते अध्यक्ष आहेत. सर या, आपण देखील जॉईन करा रंगनाथजी चौधरी साहेब. आणि आता द्वितीय पारितोषिक जात आहे. पुरस्काराचं स्वरूप आहे 1,00,000 रुपये रोख आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. उपविजेत्या संघाला ही ट्रॉफी दिली जाईल. संघाचं नाव आहे
पियुष मीत 11 सँडी फुटाणे आणि मनोहर शेठ पाटील यांचा संघ अभिनंदन. या मनोहर शेठ आपण देखील ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. ठीक आहे. शेवटी ती नजर पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरच होती, परंतु शेवटी हार आणि विजय हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधीतरी आपण पराभूत होतो त्यावेळेला जिंकण्याचा आनंद विरोधी टीमला जास्त मिळतो, परंतु शेवटी तुमचा संघ खूप चांगला खेळला. सँडीच बोलणार आहे ना आता. अभिनंदन, वेल प्लेड. पियुष मीत 11 उपविजेता संघ ठरलाय. देण्या अगोदर आणि मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देण्या अगोदर आपण एक भव्य दिव्य सन्मान इथे करणार आहोत. मित्रांनो, हे असं व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वाने कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचाच फक्त विचार केलेला नाहीये, मात्र पाटील कुटुंबियाचा ज्या ज्या वेळेला उल्लेख होतो त्या त्यावेळेला विनोदजी रतन पाटील साहेबांचा उल्लेख नेहमीच होतो. आपले माजी आमदार आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब, लाडके राजूदादा यांचा उल्लेख नेहमीच होतो. त्याचबरोबर रमेशजी रतन पाटील साहेब, विजयजी रतन पाटील साहेब यांचा देखील उल्लेख नेहमीच होत आलाय. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाने गेले कित्येक वर्ष एक मापदंड सेट केलाय आणि ती स्पर्धा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेली नाही, तर तब्बल भारत आणि भारताच्या पलीकडे देखील जाऊन एक वेगळा मापदंड त्या स्पर्धेने सेट केलाय. कारण मागच्या वर्षी 94 लाख व त्यापेक्षा जास्त व्ह्यूवरशिप स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाला प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळाली. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना, क्रिकेटवरचं प्रेम अबाधित ठेवत असताना मग प्रमोदजी रतन पाटील साहेबांचा आमदारकीचा कार्यकाळ आणि त्यातल्या त्यात आपल्या प्रभागातलं क्रिकेट, आपल्या विभागातलं क्रिकेट आणि आपलं ग्रामीण क्रिकेट कसं पुढे जाईल या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत असताना एक मात्र माणूस समोर आला आणि त्या माणसाने आतापर्यंत 87 बाईक फक्त कल्याण डोंबिवली क्रिकेटसाठी नाही तर भिवंडी क्रिकेटमध्ये देखील जाऊन त्यांनी आतापर्यंत 87 बाईक पुरस्कृत केलेल्या आहेत. असे काशीनाथ काना पाटील यांचा सन्मान संपूर्ण कमिटीच्या वतीने इथे केला जातोय. पूर्ण होईल ही अपेक्षा आहे आणि ते तुम्ही नक्की कराल. आणि या स्पर्धेला देखील तुम्ही बाईक पुरस्कृत केली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आम्ही ते व्यक्त करतोय. चला तर आता मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण देणार आहोत.
चला तर आता मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देणार आहोत आणि तो पुरस्कार देण्यासाठी काशीनाथ काना पाटील इथे उपस्थित आहेत, रंगनाथ चौधरी इथे उपस्थित आहेत आणि दादा देखील इथे उपस्थित आहेत. आता चला तर देऊया हा पुरस्कार. मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या संलग्नित स्पर्धा आहे, परंतु आयोजकांनी एक डिसिजन घेतलाय. अनेक स्पर्धा तुम्ही जर पाहिल्या असतील तर ज्या वेळेला आयकॉन खेळाडू कुठल्याही लीगमध्ये खेळतो त्यावेळेला आयकॉन खेळाडूला जर मालिकावीरासाठी बाईक किंवा कार असेल तर ती दिली जात नाही. परंतु या स्पर्धेच्या आयोजकांनी आणि त्यातल्या त्या सर्वानुमते एक निर्णय घेतलाय की यावर्षी आपण ही जी बाईक आहे एकतर आयकॉन खेळाडूलाही देऊ शकतो किंवा मग आपल्या ग्रामीण क्रिकेटरलाही देऊ शकतो आणि पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. त्यावेळेला ज्यावेळेला तो डिसिजन होईल त्यावेळेला तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्यात येईल. परंतु यावर्षी आता 2 खेळाडू चर्चेमध्ये होते. एक होता A1 पवन म्हणजेच पवन केने, ज्याने या स्पर्धेमध्ये 112 धावा केल्या आणि त्याचबरोबर 7 विकेट त्याने घेतल्या, म्हणजेच ते विकेटचे पॉईंट आहेत 21 आणि टोटल त्याचे पॉईंट झालेले आहेत 133. आणि आपल्या ग्रामीण क्रिकेटमधून खेळणारा खेळाडू वाकड्यांचा म्हणजेच ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईर, त्याच्या धावा आहेत 119. म्हणून आता आपण मालिकावीराची ही बाईक जाहीर करतोय. दोन्ही खेळाडूंना अभिनंदन A1 पवन केने आणि त्याचबरोबर जीत भोईर, कारण दोघांनीही चमकदार कामगिरी केली आहे म्हणून दोन्ही ठरलेत या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराचे मानकरी. जर जिथे आयकॉन खेळाडू खेळत असेल तर आयकॉन खेळाडूला कधीच मोठं पारितोषिक दिलं जात नाही. ती जी बाईक असते ती ग्रामीण क्रिकेटरलाच दिली जाते, परंतु ही कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटना आहे आणि त्याचमुळे मालिकावीराची बाईक ही दोघांनाही दिली गेली आहे. दोघांशी बोलायचंय, दोघांनी थांबा. येस, दोघांनी बोलायचंय, कारण सगळ्यात पहिले तर पवनशी बोलूया. माईक घ्या, चालू केलाय. हॅलो पवन केने, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे तू देखील खूप चांगल्या धावा केल्यास, विकेट्सही घेतलेल्या आहेत आणि टोटल 133 पॉईंट तुझ्या नावावर आले, कारण 7 विकेटचे 21 पॉईंट तुला मिळाले. तसा धावाने तू याच्या मागे होतास, परंतु तरी देखील संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी आहेत यांनी एक डिसिजन घेतला की ठीक आहे, आयकॉन खेळाडू म्हणून तू ही स्पर्धा खेळण्यासाठी आला, हे आपलं भाग्य आहे, किंवा तू या स्पर्धेमध्ये आलात हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज तुला या स्पर्धेमध्ये बाईक मिळते. काय भावना आहेत कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेबद्दल, अध्यक्ष विनोद जिरतन पाटील साहेबांबद्दल आणि त्यातल्या त्यात या सर्व आयोजकांबद्दल? थँक्यू सो मच. मी बोलेन, मला इथे बोलवलं आणि खेळण्यास संधी दिली. टीम ओनरचे पण मी धन्यवाद बोलेन. आणि तुमचा क्रिकेट जो पण आहे तो कल्याण डोंबिवलीचा तो बेस्ट आहे, मला आवडतो. पवन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे 8:30 वाजता मॅचेस सुरू होतात. 12चा जर पूल असेल तर 9 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे असतात. 8:30 वाजता इथे स्पर्धा सुरू होते. काय वाटते, हे जे नियम आहेत सगळ्या महाराष्ट्रभर लागू होणं गरजेचं आहे? नक्कीच लागू व्हायला पाहिजेत. आणि मी पण घरातून निघताना 8 वाजता आज निघलो आहे, नाहीतर कधी पण आळशीपणा करत असतो, पण या टुर्नामेंटला नाही करू शकत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवन, ही स्पर्धा खऱ्या अर्थाने तू गाजवलीस, खूप चांगली बॅटिंग केली, परंतु कसं वाटलं खेळून? ज्या पद्धतीने आता एक संबंध बनलेले आहेत, दुसऱ्या टीममध्ये खेळायला येणं, कल्याण डोंबिवलीमध्ये खेळायला येणं, कसं वाटलं सगळ्यांबरोबर खेळत असताना? नक्कीच संबंध अगोदरपासूनच आहेत. आणि अभिनंदन पवन. आता तो माईक जीत भोईरकडे देऊया. जीत, बॅटने भरपूर धावा आल्या, विकेट तेवढ्या काही काढता आलेल्या नाही आहेत. 34 धावा करण बेडेकर मैदानामध्ये होता. शेवटपर्यंत तो लढला, असं वाटत होतं की थोडासा घाम फुटलाय आम्हाला देखील, जीतला देखील, परंतु अशाही परिस्थितीमध्ये शेवट खूप चांगला केला. पहिल्या 2 मॅचमध्ये 40+ रन तू केल्या, ऑलमोस्ट 87च्या आसपास धावा तुझ्या नावावर होत्या. वाटत होतं का मालिकावीर बाईक इथे जिंकू शकतो आपण? हो, सुरुवातीच्या 2 मॅच जेव्हा खेळलो तेव्हा असं वाटत होतं की ह्या टुर्नामेंटमध्ये काहीतरी चांगलं होईल आणि येणाऱ्या आणखी काही मॅचेस आहेत त्याच्यामध्ये पण चांगलं परफॉर्मन्स होईल आणि चांगले रन होतील माझ्या बॅटमधून. पण तसं काही घडलं नाही. 2 मॅचेस आणि 3ही मॅचेस बोलला जर हव्या तशा रन झाल्या पण नाही आणि
ती जी 34 रन होते आणि त्याच्यामध्ये ओव्हर टाकली, त्या ओव्हरनी तर माझा आणखी कॉन्फिडन्स घालवला. शेवटी मॅच जिंकली, पण घाम मात्र नक्कीच फुटलेला. तुमच्या मागे काशीनाथ काना पाटील आहेत, ज्यांनी आतापर्यंत 87 बाईक या संपूर्ण पुरस्कृत केल्या गेल्या. तुमच्या गावातच मला वाटतं त्यातल्या सगळ्यात जास्त बाईक असतील, आणि ही तुझी कितवी बाईक आहे? केतनलाही भरपूर मिळाल्या आहेत त्याबद्दल. ही माझी काहीतरी 23वी बाईक आहे आणि काशीनाथचं रेकॉर्ड नाही तोडू शकत कोणी कारण केतनचं पण तेवढा रेकॉर्ड नाही आहे सध्या. 83 किती बाईक झाल्या? 87 बाईक. हा रेकॉर्ड मला काय, केतनला काय आणि कोणालाच तोडणार नाही. कारण एवढ्या बाईक स्पॉन्सरशिप करणं म्हणजेच कारण पैसा सगळ्यांकडे असतं, पण देण्याची कुवत ही प्रत्येकाकडे नसतं, आणि तशा प्रकारची कुवत दादांकडे आहे. आणि खरंच दादांचं मी नक्कीच धन्यवाद बोलेन दादांना. खूप खूप धन्यवाद. हा होता जीत भोईर, आणि खूप चांगले शब्द त्यांनी काशीनाथ काना पाटील यांच्याबद्दल इथे उद्गारले, कारण त्यांनी नेहमीच चांगलं योगदान दिले आपल्या ग्रामीण क्रिकेट संघटनेला देखील आणि क्रिकेटर्सला देखील. यानंतर रक्षित गायकर यांना मी विनंती करेन आपण देखील जॉईन करा. आता सगळ्यात शेवटचा पुरस्कार, आणि तो पुरस्कार लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलाय आदरणीय विनोदजी रतन पाटील यांनी. मी अनंत पाटील आपल्याला देखील विनंती करतोय आपण जॉईन करायचंय. आपल्या संघटनेचे लाडके अध्यक्ष, त्यांनी एक स्वप्न पाहिलं की आपल्या संघटनेची प्रगती सातत्याने अशीच व्हावी, आपलं क्रिकेट फुलावं, आपलं क्रिकेट बहरावं. समाजकारण, राजकारण या गोष्टी बाजूला ठेवत असताना क्रिकेटसाठी आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून काटे गावापासून सुरुवात केली. आज आपण पाहतो आपल्या संघटनेमध्ये अनेक संघ खेळतात, आणि त्यातल्या त्यात या वर्षीपासून आपण एक पुरस्कार सोहळा देखील आयोजित केला, कारण दरवर्षी जे खेळाडू चांगलं खेळतात, चांगलं क्रिकेट खेळतात, जगत आलेले आहेत, त्यांचा सन्मान होणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून कुशाला मध्ये आपण यावर्षी सगळ्यात मोठा सन्मान सोहळा आयोजित देखील केला, तो देखील त्यांच्याचमुळे. असे आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटची आन बान शान आपले अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण त्यांनीच या स्पर्धेमध्ये 2 लाख रुपयाचं पारितोषिक इथे पुरस्कृत केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब, विजयजी रतन पाटील साहेब, रमेशजी रतन पाटील साहेब दादा, आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंब यांचं योगदान याही स्पर्धेसाठी लाभलंय, या संपूर्ण शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपसाठी लाभलंय. म्हणूनच ही स्पर्धा आम्ही तुमच्या भेटीला आणू शकलो 3ऱ्या पर्वामध्ये. चला तर आता आज की शाम टीम सोनू मोनू 11 माताडी के नाम 2 लाख रुपयाचं पारितोषिक. काशीनाथ मोनो 11 गणपती बाप्पा मोरया. नक्कीच आजची रात्र तुमची आहे, खूप जल्लोष करा, एन्जॉय करा. हे क्रिकेट तुम्ही खूप चांगलं खेळलेलं आहात, विजेते ठरलात ग्रामीण प्रीमियर लीगचे.
आकाश आजची रात्र बिलकुल झोपायचं नाहीये, फुल एन्जॉय करा. अभिनंदन तुमचं सगळ्यांचंच. आईच्या गावात